उद्या एकदा पाहूया आपण. 4 चेंडू अद्यापर्यंत फेकले गेले. 4 चेंडूवरती 8 धावा मात्र अद्यापर्यंत बनवल्यात. अजूनही 2 चेंडू उर्वरित शिल्लक पाहावं लागेल. उर्वरित 2 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील. ओहो कमाल, दूरवर शतरक्षक, चांगलं फलंदाजी. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राहुल आणि त्याच्या साथीला ऋषी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू अद्यापर्यंत संपले गेले तर 10 धाबा दाफलका वरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. एखादा मोठा फटका राहुलच्या बॅटमधून येईल का, पाहायला मिळेल का, हा फटका पाहावा लागेल. शेवटचा चेंडू गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर निलेश कमालीची गोलंदाजी राहिली. अद्यापर्यंत 2 फटके जरूर खाल्ले पण त्यानंतर चेंडू देखील ते चांगले प्रयत्न झाले होते. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकांती दाफलकाचा विचार केला तर दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचलंय. 10 धावा दाफलकावरती आपण पाहतोय आणि इथून मॅच 3 षटकांची असेल याची दक्षता घ्यायची दोन्ही टीम्सने. चला लगेचच दुसरा गोलंदाजी ट्रॅकवरती आणा. चला पंच जास्तचा वेळ घेऊ नका. लगेचच मॅचला ग्रीन सिग्नल द्यायचं आहे. इथून षटक क्रमांक पहिलं संपलं. दाफलकाचा विचार केला तर दुहेरी अंकावरती मात्र जाऊन पोहोचले. 10 धावा दाफलकावरती आणि इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती मोहनला आपण पाहतोय. व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना मोहन. आता मात्र स्ट्राईक अँड फलंदाज आपण पाहू शकाल ऋषी, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील. यात मात्र क्षणभरी शंका नाही. पाहावं लागेल कशा प्रकारे मात्र फटकेबाजी करावी लागेल. विचार केला तर 30+ धावा होणं गरजेचं आहे 3 षटका आधी. आणि ती मात्र तसं काय घडेल का मैदानाच्या आतमध्ये. 10ची सरासरी तर राखले. पहिलं षटक संपुष्टात आलं. फटका फसला होता. दूरवर शतरक्षक, चेंडू खाली येणार, चुका. आणि इथे मात्र नक्कीच महत्त्वाची विकेट होती आणि महत्त्वाची विकेट इथे गमावत असताना थोडंसं शांत बसला होता टीम जांभूळवाडी संघाचे सर्व खेळाडू. मात्र त्यानंतर जेव्हा सेल जमिनीला दान झाले त्यानंतर श्वास मात्र सोडला गेला आणि इथे जीवन दान दिलं जाते ऋषीला. एक सिंगल दाफलक 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. हो आता इथून चेंडू थांबणार या डीजे. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी दाफलकाचा विचार केला तर 23 धावा दाफलकावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हो यावेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय राहुलच्या माध्यमातून. दुसरी देखील कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. आणि नक्कीच इथे मात्र 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांच्या माध्यमातून कमालीची रनिंग पाहायला मिळाली. या 3 धावेच्या साहाय्याने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. दाफलकाचा विचार केला तर 26 धावा दाफलकावरती. अजूनही या षटकाचे उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंड वरती मात्र जो फलंदाज ज्याचे कॅच आपण सोडली होती तो फलंदाज आपण पाहतोय. आता मात्र त्या कॅचचा कितपत फायदा घेतला जातो हे देखील पाहावं लागेल. यावेळेस शतरक्षकाला चुकवून चेंडू मात्र चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाऊन पोहोचला अखेर थर्ड मॅन रिजन मध्ये.
यावेळेस अजून एकदा कमालीचा फटका, एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाऊन पोहोचलाय अखेर पॉइंट रिजन मध्ये, जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. यावेळेस अजून एक दर्जेदार चौकार. क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांती दाबलकाचा विचार केला तर 34 धावा, म्हणजे या षटकामध्ये 24 धावा आल्यात. कमाल मध्ये मात्र पाहायला मिळाले. राहुलच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, त्यानंतर 2 चौकार देखील पाहायला मिळाले. ऋषीच्या बॅटमधून एक बॉलवरती 3 चेंडू देखील कंप्लीट झाले होते आणि 1 सिंगल, अशा 24 धावा दाबलकावरती. ओहो, यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा एक सिंगल झाली. कंप्लीट एक सिंगल दाबेच्या साह्याने दाफलक पुढे सरसावत असताना 35 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती शेवटचं षटक आणि जितेशला आपण पाहतोय. जितेश पहिला चेंडू मात्र पहिली एक धाव खर्च केली. पापड लागल राऊंड टर्म द विकेटचा मारा. आता मात्र स्ट्राईक हँडलर ऋषी. ओ हो 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 हो, यावेळेस नो. यापुढील चेंडू मात्र फ्री हिट असेल. नो चेंडू आला, इथून मात्र पुढचा चेंडू फ्री हिट. नोच्या साह्याने धावफलक पुढे सरसावला जाईल. 36 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस कमालीचा फटका. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू आणि त्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता ऋषीचा, आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस पुन्हा एकदा कमालीचा फटका. अक्षरशः खोदून काढला होता या फटक्यावरती फक्त आणि फक्त दिशा, त्यावरती ताकद थोडीशी कमी लागली होती. त्यानंतर शतरक्षक तैनात, लॉंग ऑन रिझन शतरक्षक तैनात होता, त्यावरती एक सिंगल झाली. कंप्लीट एक सिंगल धाबेच्या साह्याने धावफलक 39 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस साधा आणि सोपा झेल. इथे विचार केला तर कव्हर पॉईंटचा शतरक्षक तैनात आणि चुका इथे होणार नाहीयेत. इथे मात्र राहुलच्या पारीचा अंत. न्यू बॅटर. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये रबाना बाईचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण विजयला पाहतोय. चला नवीन फलंदाज विजय. हाफ ट्रॅकर चेंडू. ओ हो, काय गरज नव्हती. विचार केला तर हाफ ट्रॅकर चेंडू होता. मोठा फटका येणं गरजेचं होतं, आणि इथे मात्र साधा आणि सोपा असेल. इथे विजय गेल्या पावलाने माघारी येत असताना विजय बॅक टू पवेलियन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागर. शेवटचा चेंडू या षटकातील पाहावा लागेल. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका. हळबाबाडने खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून शतरक्षक. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल.
आणि नक्कीच इथे मात्र दोन धाब्याने इथे धावफलक पुढे सरसवला जाईल. 41 धावा झाल्यात पण 42 धावांचं टार्गेट. 41 बनल्यात आणि 42चं टार्गेट आहे इथून. आता मात्र इथून चला येणारे 18 चेंडू 42 बनवायच्या तर त्या कशा प्रकारे बनवले जातील टीम तेलमवाडी संघाकडनं देखील पाहावं लागेल. विचार केला तर तेलमवाडी संघाकडे ती क्षमता आहे, मोठे पटके खेचून आणू शकेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडेल हे सांगणं मात्र थोडंसं अवघड आहे. Pick your preferred investment with Angel One. Open free Demat account today. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. चला विनंती असेल तेलमवाडी संघ चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच रवाना करा. आणि मी विनंती करीन टीम लांबोळवाडी संघ चला क्षेत्ररक्षण आपल्याला लगेच लावायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मिलिंद आणि त्याच्या साथीला अजितला आपण पाहतो. या विचार केला तर एक 42 धावांचं टार्गेट आहे. येणारे 18 चेंडू 42 बनवायच्यात आणि त्या कशा प्रकारे बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. चला इथे मात्र गेम ऑन. पंच चला लगेचच ग्रीन सिग्नल द्यायचा. इथे केली जाईल मॅचला सुरुवात. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज आहे. इथून गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर प्रतीकला आपण पाहतो. या पहिलं षटक घेऊन येत असताना फिवनचं पहिलं षटक. प्रतीक हा गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडवरती अजित, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल मिलिंदला. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना जशाच तसे प्रत्युत्तर. पहिल्या चेंडूवरती राहुलने देखील चौकार लगावला होता आणि इथे अजितच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला आहे. यावेळेस अतिरिक्त उसळी या चेंडूवरती पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र केली जाते. पहिल्या चेंडूवरती जरूर फटका खाल्ला होता. त्यानंतर प्रतीक थोडंसं परिवर्तन करत असताना आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती थोडीशी अतिरिक्त उसळी या चेंडूवरती मी दिली आणि त्यानंतर मात्र चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हाताखाली. निर्धाव चेंडूची सांगता. इथे फटका फासलाय चेंडूवरती क्षेत्ररक्षक आणि इथे चुका होणार नाहीयेत. कमालीचा झेल इथे मात्र
यावेळेस चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. प्रतीक गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. यावेळेस अजून एकदा कमालीचा चेंडू, अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. इथून अजून शेवटचा चेंडू या षटकाचे शिल्लक. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर कमालीचं कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून सातत्याने चांगली गोलंदाजी. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये पकडायचा होता, मात्र क्षेत्ररक्षक तैनात. इथे विजयने चेंडूला पकडलं. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकांती दाफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धाब्यांवरती स्थिर आहे. आता मात्र इथून येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 38 धाब्यांची गरज आहे. पाहावं लागेल 12 चेंडूवरती कशा प्रकारे 38 धाबा बनवले जातील की गोलंदाजांच्या माध्यमातून त्या धावा डिफेन्स केल्या जातील. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर सागरला आपण पाहतोय. एक छोटा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती राईट मोर द विकेटचा मारा. आता मात्र इथून फलंदाज भालचंद्र आणि त्याच्या साथीला फलंदाज मिलिंदला ते फटके खेचून आणावे लागतील. यावेळेस खराब चेंडू, वाईड स्क्वेअर मारा अवंतर धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. इथे मात्र पहिला चेंडू वाईट आलाय. वाईटच्या साह्याने धावफलक 5 या धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, समाचार घेता आला नाही आहे. इथे मात्र दुसरा चेंडू फेकत असताना पहिला चेंडू जरूर वाईट आला होता. त्यानंतर इथे मात्र स्क्वेअर निर्धाव चेंडूची मात्र सांगता केली जाते. कमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू खराब, त्यानंतर मात्र कमबॅक करायला सुरुवात. इथे आणि इथे चेंडू खाली स्लीप क्षेत्ररक्षक, कमालीचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र फलंदाज मिलिंदच्या पारीचा देखील होईल अंत. अतिरिक्त उसळी देखील व्हायला मिळाली त्या चेंडूवरती. मात्र तितकी चांगलं जंप, टायमिंग मात्र परफेक्ट आहे राहुलचा. आणि त्या कमालीचं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. त्यावरती इथं मात्र विकेटचं पतन गेल्या पावलाने माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळालं. बादल
हो यावेळेस बॉल लागलाय का? नक्कीच इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंची अद्यावरच फिकी झाली आहेत. 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्यामध्ये देखील पाहायला मिळाल्या. या चेंडूवरती चेंडू फक्त आणि फक्त उंची लांबी कमी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूवरती क्षेत्ररक्षक सुनील आला होता, मात्र झेल जमिनीला दान झाला आणि यावरती एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. या सिंगल दाबेच्या साहाय्याने धावफलक 9 या धावसंख्येवरती. आणि यावरती एक निर्धाव चेंडूची सांगता, शेवटचा चेंडू या षटकाचा. आणि इथे मात्र विजय होत असताना टीम जांभूळवाडी संघ विजय संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे गोडसे कौतुक. चला टीम शिलारवाडी संघाचा कर्णधार
धन्यवाद डीजे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती इथं घणघाती प्रहार. इथे दुसरा चेंडू खराब आला. इथे मात्र स्क्वेअर मारा आपण तर धाबेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना 5 धावा धावफलकावरती. आता इथून खऱ्या अर्थाने सुरुवात केली जातीय मॅच. तर नक्कीच सांगणं मात्र येता नाही, सांगता येणार नाहीये कुठला सामना विजय होईल. ओ हो हाफ ट्रॅकर चेंडू आणि चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय सीमा रेषा पार. राहुलच्या बाट मधला हा दुसरा चौकार. आणि फक्त एक सिंगल धाब्याच्या साह्याने धावफलक 10 धावा धावफलकावरती. ओ हो येथे कमालीचा फटका. मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी लॉंग ऑफ रिझर्व क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक बनला दर्शक आणि ऋषीच्या बाड मधून हा षटकार पाहायला मिळाला. ओ हो पुन्हा एकदा चेंडू वरती स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कमालीचा झेल केला. इथे ऋषीच्या पारीचा झालाय अंत. पहिला हादरा दिला जातो टीम जांभूळवाडी संघाला. ऋषी बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहू शकाल बीजेला. आणि इथे मात्र नो चेंडू +4 अशा 5 धाबा इथे ऍड केल्या जातील. या 5 धाब्याच्या साह्याने धावफलक 21 धावा धावफलकावरती. अजूनही फ्री हिट चेंडू पाहावा लागेल. फ्री हिट चेंडू वरती आणि इथे कमाल चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. केली जाते टीम जांभूळवाडी संघाकडनं. पहिल्या षटकांती 27 धावा बनल्यात. अजून 2 षटक शिल्लक आहेत. पाहावं लागेल दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अविनाश यावेळेस दुसरा चेंडू फेकत असताना अविनाश पहिला चेंडू फेकत असताना
निर्धाव चेंडूची सांगता व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना अविनाश चाव रावल्याचे चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र एक दोन कंप्लीट झाल्यात. या दोन धावेच्या साहाय्याने धावफलक 29 धावा धावफलकावरती. आणि यावेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंदर आणि चुका मात्र ते चुका पाहायला मिळाल्या. एक शॉट का नक्कीच एक शॉट एकच धाव घ्यायचे इथे. एक धावेच्या साहाय्याने धावफलक 30 धावा धावफलकावरती. ह्या वेळेस निर्धाव चेंडू. आता मात्र इथून कमालीची गोलंदाजी. विचार केला तर पहिलं षटक जर का दिला असता अविनाशला तर थोडंसा मला तर वाटते थोडंसं फलंदाजांवरती प्रेशर निर्माण झाला असता. मात्र इथे पहिलं योगेशला षटक दिलं आणि त्यानंतर इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडूची फेकी झाली, 5 धावा खर्च केल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. कमालीची गोलंदाजी. आणि इथून विचार केला तर षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांची धावफलकाचा विचार केला तर 32 धावा धावफलकावरती. म्हणजे या षटकामध्ये फक्त आल्या 5 धावा. कमालीचं षटक होतं. पहिलं षटक जर अविनाशने टाकलं असतं तर चित्र थोडंसं बदलताना पाहायला मिळालं असतं. मात्र इथं चुका केल्या. योगेशवरती ती जबाबदारी दिली होती. मात्र योगेशने प्रथम गोलंदाजी करत असताना 27 धावा अक्षरशः कुठून मात्र खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर इथे कमबॅक करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अविनाशला आपण पाहिलं. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर रितेशला आपण पाहतोय. शेवटचं षटक घेऊन येत असताना राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंडवरती विजयला. आता मात्र इथून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल रितेशच्या माध्यमातून. इथे चेंडू जाणार सीमा रेषा पार. इथून मात्र आलाय विजयच्या बॅटमधून हा षटकार. चेंडू वरती आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात. चेंडूवरती चुका झाल्यात. झेल पकडणं गरजेचं होतं. इथे मात्र त्या चुका पाहायला मिळाल्या. अगदी साधा आणि सोपा झेल होता. झेल झाला जमिनीला दान. त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग विकेट द विकेट. आणि या 3 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना यावेळेस खराब चेंडू. स्पेअर मारा 1 तर धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 42 धावा धावफलकावरती. अजून इथं मात्र फुल टॉस चेंडू आणि त्यावरती पूर्णपणे
लेग रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द पार झाला आणि त्यावरती मिळाल्या 6 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 48 धावा धावफलकावरती आहे. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र इथून विचार केलं तर थोड्याशा चुका झाल्यात शिल्लरवाडी संघाकडनं. सातत्याने मात्र झेल ड्रॉप्स आणि त्यानंतर चुकीचं निर्णय. मात्र पहिलं षटक होतं ते चुकीचं षटक म्हणजे योगेशने टाकलं. त्यामध्ये 27 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. आणि इथे मात्र 3 धाबा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 3 धाब्याच्या साहाय्याने धावफलक 51 धावा धावफलकावरती. आणि षटक क्रमांक 3 इथे संपले गेले. धावफलकाचा विचार केला तरी 51 बनल्यात. 52 बनवायच्यात. ये जेंजिस को सारी चीजें फास्ट चाहिए और हर काम के बाद रिवॉर्ड्स भी चाहिए, और यही चीज करके नावी यूपीआई सिर्फ 2 साल में इंडिया का फास्टेस्ट ग्रोइंग यूपीआई ऐप बन गया है. कैसे, चलिए समझाता हूँ. देखो, नावी यूपीआई ने जेंजिस को जो चाहिए वही दिया. एक तो स्पीड और फ्रेंडशिप. ये जेंजी स्पीड से बहुत ही ऑब्सेस्ड है और नावी यूपीआई में भी ट्रांजैक्शन बहुत ही फास्ट होते हैं. ऐप में कन्वीनियंस ऐसा दे दिया कि फोन को सिर्फ शेक करो तो सीधा ही स्कैनर खुल जाएगा और एकदम क्लटर फ्री स्मूथ एक्सपीरियंस दे दिया. दूसरा कि फ्रेंडशिप. नावी यूपीआई भी फ्रेंडशिप को एक्सेलरेट करता है. कैसे? हम अपने दोस्तों के साथ सब कुछ शेयर करते हैं, जैसे मीम्स, ज्ञान की बातें और ना चाहते हुए खाना भी शेयर करते हैं, और टेक्नोलॉजी जो हमें पसंद आए वो भी शेयर करते हैं. आरबाडी संघाचं 1 धाव धावफलकावरती. वाईड. इथे मात्र स्क्वेअर मारा. अवांतर धावेच्या साहाय्याने धावफलक 2 धावा धावफलकावरती. यावेळेस निर्धाव चेंडू
पहिल्या चेंडूवरती एक सिंगल झाली होती कंप्लीट, दुसऱ्या चेंडूवरती मात्र स्क्वेअर मारा आणि तिसरा चेंडू निर्धाव आलाय. हो यावेळेस प्रयत्न चांगले होते, अगदी शेवट पर्यंत ते प्रयत्न चालू होते ऋषीचे, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू हाताला त्याला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यामध्ये वेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय रितेशकडनं, कारण का ती गरज आहे आता खऱ्या अर्थाने विचार केला तर. मोठ्या फटक्यांची गरज आहे सध्याच्या घडीला टीम शिलारवाडी संघाला. थोडंसं जास्ती धावा बनल्या होत्या आणि आता त्या जास्तीत धावांचं पाठला करत असताना मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये येते चेंडूवरती क्षेत्ररक्षक सुनील करणार नाही चुका इथे मात्र आणि 10 धावा बनल्यात. आता इथून अजूनही 42 धावांचं टार्गेट आहे. येणारे 12 चेंडू 42. यावेळेस फटका चांगला आहे. इथे खबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फटका खेचून काढला. 2 कंप्लीट झालेत. इथे 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 12 या धावसंख्येवरती. यावेळेस चेंडूवरती मात्र अतिरिक्त उसळी आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस वन बाउन्स चेंडू अखेर पोहोचलाय सीमा रेषा राहुल चौकाराच्या साह्याने पाहायला मिळाल्या. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवरती मात्र एक चौकार, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या साह्याने धावफलक 20 या धावसंख्येवरती.
ह्यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले होते राहुलच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र इथं कमबॅक करत असताना गोलंदाज सागर आणि इथे मात्र षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांचा खेळ इथं संपला गेला. धाफलकाचा विचार केला तर 20 धावा धाफलका वरती आहे. आता इथून मात्र विचार केला तर अजूनही 32 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 32 बनवायच्यात. आता गोलंदाज राहुल येणार वाटतं. जर राहुल गोलंदाज आला तर 32 धावा कमी पडतील. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिलंच सांगे कुठ्यातलं 3रं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती विजयला आपण पाहतोय. विजय यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती येणारे 6 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज आहे इथून. ओहो फुलटॉस चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ऋषी चुका इथून होणार नाहीयेत. इथे मात्र शरदच्या पारीचा झाला अंत. शरद मिळाली आहेत. इथून मात्र एक सिंगल झाली. कंप्लीट एक सिंगल धावेच्या साह्याने धावफलक 28 धावा धावफलका वरती. आता मात्र पूर्णपणे सामना टीम जांभळवाडी संघाकडे. आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील आणि इथून मी तर म्हणेन पूर्णपणे सामना झुकला जातोय टीम जांभळवाडी संघाकडे. जांभळवाडी संघ आज ओहो पुन्हा एकदा फटका कमालीचा आहे. इथं मात्र झेल ड्रॉप झालाय आणि त्या इथून सामना मात्र विजय होतोय टीम जांभळवाडी. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं गोड सकट.